नमस्कार मित्रांनो, अशी तर माझी फर्स्ट शिफ्ट चालू आहे, पण आज मी शिफ्ट चेंज घेतली होती. त्याच्यामुळे माझी सेकंड शिफ्ट होती आणि सेकंड शिफ्टला मी 11 ते 1च्या दरम्यान माझा वर्कआउट कंप्लीट करतो. त्याच्या अगोदरच मला ट्रेड भेटला होता आणि ट्रेडिंगबद्दल सांगू तर माझा ट्रेड चालूच होता आणि मी लगेच माझा चेस्ट वर्कआउट चालू केला आणि ट्रेडिंगचा सांगायचं गेलो तर आज सकाळी 9:30 वाजता आपला स्ट्रॅटेजी नंबर 1चा ट्रेड भेटला होता. तुम्ही आज चार्टमध्ये जाऊन बघू शकता. 9:30लाच आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 फॉर्म झाली आहे. तिकडून मी काय केलं, माझा ट्रेड मिस झाला कारण मी लेट उठलो. 10 वाजता उठलो तर मी बघितलं तर मार्केट आपल्या फेवरला 50 पॉईंट पडला होता. तर मी म्हणून ट्रेडिंग करायचा माझा प्लॅन नव्हता. पण काय झालं, सडन तिकडून एक रिव्हर्सल आला आणि रिव्हर्सल आला तर मी लगेच माझा 1 मिनिटमध्ये प्राइस ॲक्शन बघितलं आणि तिकडे लगेच ट्रेड पंच केला आणि 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला, 50 पॉईंटचा टार्गेट ठेवला. कारण ट्रेड मी मध्येच घेतला होता. त्याच्यामुळं आज मी स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ट्रेलिंग केली आणि तुम्हाला माझी बॅटरी पण दिसत असेल मोबाईलची. आज आमच्या घरी लाईटच नव्हती सकाळपासून, तर माझी बॅटरी पण लो होती. त्याच्यामुळं मला बॅटरी मोबाईल ऑफ व्हायच्या अगोदरच ट्रेड क्लोज पण करायचा होता. पण काय झालं तिकडून आणि 1-1.5 तास माझा ट्रेड चालला कारण तिकडून आपला 50 पॉईंटचा टार्गेट होता आणि मार्केट त्याच रेंजमध्ये होवर करत होता. पण मार्केट वरच्या साईडलाच होल्ड करत, त्याच्यामुळे मी कॉन्फिडंट होतो. पण तिकडून मी काय केलं, माझा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ट्रेल केला आणि माझा जसा 15-20 पॉईंट खाली गेला तर मी माझा स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणला आणि लगेच थोड्या वेळाने परत मी माझा स्टॉप लॉस 10 पॉईंट अजून ट्रेल केला आणि तिथून मार्केटने एक स्पाइक दिली आणि माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊन आपल्याला 750चा प्रॉफिट झाला. इम्पॉर्टंट तेच आहे, लॉस नाही झाला, पण आपण कॉस्ट टू कॉस्ट. धन्यवाद.